नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असे पोह्यांचे कटलेट. खूप मस्त टेस्टी असे पोह्यांचे कटलेट तयार होतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात. चला तर मग हे पोह्यांचे कटलेट कसे करायचे ते बघूया. हे कटलेट तयार करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्याचसोबत 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. जर तुम्ही 2 बटाट्याचेच कटलेट करणार असाल तर याच्या निम्मे पोहे घेऊ शकता. तर आता हे आपण पोहे चाळून घेऊया, म्हणजे यामधला काही कचरा असेल, धूळ असेल ते निघून जाते. आता पोहे चाळून झाल्यावर हे पोहे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधला काही काळसरपणा असतो तो निघून जातो. तर आता एका पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे पाणी काढून टाकूया आणि नंतर यामध्ये पाणी टाकून हे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. पोह्यांमध्ये पाणी टाकून हे आपण 2 मिनिटं ठेवून देऊया, म्हणजे पोहे चांगले भिजले जातात. तर आता पोह्यामध्ये आपण 2 मिनिटं पाणी ठेवलं होतं. आता हे पोहे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामधलं पाणी सर्व आपल्याला काढून टाकायचं. तर एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून चाळणीवरती हे पोहे मी आता गाळून घेणार आहे. तर आता पोहे आपण गाळून घेतलेले आहेत. पोहे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण बटाटे किसायला घेऊया. तर हे बटाटे शिजवत असताना खूप जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचे नाहीत, थोडेसे असे नरम होईपर्यंतच आपल्याला शिजवायचे आहेत, म्हणजे आपलं जे मिश्रण असतं ते खूप जास्त चिकट होत नाही. तर आता सर्व बटाटे आपण छान असे खिसून घ्यायचे किंवा पोटॅटो मॅशरने अगदी बारीक असे त्याला स्मॅश करून घेऊ शकता. तर आता इथे सर्व बटाटे मी किसून घेते. इथे सर्व बटाटे किसून झालेले आहेत. आता या बटाट्यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत. हे चाळणीवरती ठेवलेले पोहे छान अशा हाताने मोकळे करायचे आणि ते बघू शकता तुम्ही पोहे छान असे भिजलेले आहेत. तर आता हे संपूर्ण पोहे आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊया. बटाट्यामध्ये पोहे टाकल्यानंतर पोहे आणि बटाटे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे पोहे अजिबात वेगळे दिसले नाही पाहिजे, अगदी बटाट्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. अशा प्रकारे याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात असं की आपण जसं चपातीचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे गोळा होईल असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथे थोडंसं पीठ पातळ वाटलं तर तुम्ही पोहे अजून यामध्ये ॲड करू शकता, पण इथे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे. त्यामुळे हे पीठ एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. हे बघा, हातावरती गोळी घेतल्यानंतर ही व्यवस्थित गोळी होते आणि ही टिक्की व्यवस्थित तयार होते, म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तर आता यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया. त्या अगोदर टाकायचे आपल्याला 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता हे कांदे पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. इथे कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या टाकल्यात तरीसुद्धा चालतील, किंवा मटार असतील ते देखील टाकू शकता. आता यामध्ये टाकलेले आहे मी 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचसोबत अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला टाकायचा आहे, त्याचसोबत 1 चमचा धने पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला टाकू शकता किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालेल. आणि यासोबत टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आता हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले, कांदा, कोथिंबीर, मिरची या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून हे पीठ आपलं छान असं मळून घेतलेलं आहे. आता याचे आपण कटलेट बनवायला घेऊया. तर इथे मी गोल आकारामध्ये हे कटलेट तयार करणार आहे. तुम्ही याला सिलेंडर शेप देऊ शकता किंवा कुकी कटर येतात त्याने कट करून देखील तुम्ही बनवू शकता. तर हे बघा, हातावरती मी मिश्रणाचा गोळा घेतलेला आहे. हातावरती फिरून नंतर त्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे कटलेट हातावरती असं फिरून घ्यायचं, म्हणजे सर्व साईडला एकसारखं होतं. तर अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेऊया. मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खावंसं वाटतं किंवा आता सुट्ट्या लागत आहेत मुलांना, अशा वेळेस त्यांना नेहमी काहीतरी खायला असं चटपटीत लागतं. अशा वेळेस तुम्ही असे पोह्यांचे कटलेट तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. तर अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता हे कटलेट आपण साईडला ठेवूया आणि ते आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्याचसोबत 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे जे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर आहे ते थोडंसं पातळच करायचं आहे, कारण का याच्यामध्ये आपण कटलेट बुडवून तळणार आहोत. आणि मग तळल्यानंतर जर हे बॅटर जर जाड असेल तर कटलेट तळल्यानंतर अगदी जाड असं त्याचं वरचं कवर होतं आणि मग ते खायला चांगलं लागत नाही. त्यामुळे अगदी पातळ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. हे आता साईडला ठेवून देऊया आणि ते घेतलेलं आहे मी बाऊल आणि त्यामध्ये 1 वाटी मक्याचे पोहे टाकून घेते. आता या मक्याच्या पोह्यांचा आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर वाटून घेतलं तरी चालेल, पण खूप जास्त असे बारीक पावडर तयार करायचे नाही. तुमच्याकडे जर मक्याचे पोहे नसतील तर तुम्ही याऐवजी ब्रेड क्रम्स देखील घेऊ शकता. तर आता हे आपण याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे, म्हणजे खूप जास्त बारीक पावडर नाही, तर असं हाताने याला चुरून घेतलेलं आहे. आता इथे आपलं कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर तयार आहे. आलू टिक्की तयार झालेली आहे आणि त्याचसोबत आपण इथे
मक्याच्या पोह्यांचा चुरा देखील तयार करून घेतलेला आहे। आता या कटलेटला आपण कोटिंग करून घेऊया। तर हे कटलेट आपण आता बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे हे बॅटर व्यवस्थित असं टिक्कीला लागलं केलं पाहिजे, अशा प्रकारे याला बुडवून घ्यायचे आणि नंतर ही टिक्की आपल्याला कॉर्नफ्लेक्समध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे कॉर्नफ्लेक्स आहेत ते व्यवस्थित अशा टिक्कीला लावून घ्यायचे, म्हणजे वरून जो मस्त क्रिस्पीपणा येतो तो ह्यामुळेच येतो। तर अशा प्रकारे व्यवस्थित असं प्रेस करत करत आपण हे कॉर्नफ्लेक्स या टिक्कीला छान असे लावून घेतलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे आणि याच पद्धतीने आपण आता सर्व टिक्की कोट करून घेऊया। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर गोल टिक्की तयार करायची नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही या टिक्की बनवू शकता। तुमच्याकडे जर मक्याचे पोहे नसतील किंवा ब्रेड क्रम्स पण नसतील तर तुम्ही त्याऐवजी बारीक बारीक ज्या शेवया येतात त्या शेवया घ्यायच्या आणि त्याचा चुरा करायचा आणि आता जसं आपण ह्या मक्याच्या पोह्यांचा चुरा टिक्कीला लावतोय त्याप्रमाणेच त्या शेवया तुम्ही याला लावू शकता, त्याने पण छान अशा क्रिस्पी टिक्की तयार होतात। तर जे आलू टिक्की तयार करून घेतले होते त्यापैकी मी निम्म्या आलू टिक्कींना छान असं कोट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला तळून घ्यायचे। तर तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण कटलेट टाकून घेऊया। तर कटलेट टाकत असताना पण खूप जास्त एकदम टाकायचे नाहीत, तर तेलामध्ये थोडेसे मावतील एवढेच आपण कटलेट यामध्ये टाकून घेणार आहोत। खूप जास्त जर कटलेट तेलामध्ये टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग कटलेट अगदी तेलकट होतात, त्यामुळे मावेल एवढेच आपल्याला कटलेट यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे कटलेट तेलामध्ये टाकल्यावर ते लगेचच अशा प्रकारे गोल फिरून घ्यायचे किंवा त्याला पलटून घ्यायचं, म्हणजे कटलेट तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ते खाली तळाशी जाऊन चिटकतात आणि मग त्याला असा काळा डाग पडल्यासारखा होतो। तो होऊ नये त्यामुळे कटलेट तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला असं गोल फिरवून घ्यायचं किंवा त्याला पलटून घ्यायचं, म्हणजे कटलेट सर्व साईडला एकसारखे दिसतात। तर आता हे कटलेट आपण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा पार्टी असेल तर अशा वेळेस तुम्ही जे आपण कोट करून ठेवलेल्या टिक्की आहेत तर त्याच्या टिक्की तयार करून नंतर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर तळायच्या साधारण अर्धा ते 1 तास तुम्ही बाहेर काढून नंतर ते तळून पाहुण्यांना देऊ शकता। अगदी आयत्या वेळेस मस्त नाश्ता तयार होतो। आता इथे हे कटलेट सर्व तळून झालेले आहेत, मस्त दिसतात बघा, कलर खूप सुंदर आलेला आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। कटलेट तळत असताना घ्यायची काळजी म्हणजे खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट तळायचे नाहीत आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतरच कटलेट तेलामध्ये टाकायचे आहेत। तर हे बघू शकता तुम्ही, मस्त दिसत आहेत बघा कटलेट एकदम। असे जर आपण घरच्या घरी पदार्थ बनवू शकतो तर बाहेर जाऊन खाण्याची काही गरजच नाही। अगदी बाहेरपेक्षा सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त असे कटलेट तयार होतात। नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। आता याच पद्धतीने आपण सर्व कटलेट तळून घेऊया। आता इथे मी तळून घेतलेले कटलेट सॉस बरोबर सर्व केलेले आहेत किंवा या कटलेट सोबत हिरवी चटणी देखील मस्त लागते। तर आता एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही, मस्त झालेले आहेत एकदम, अगदी वरून मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि तोडल्यानंतर आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत बघा। वरती लेयर बघू शकता तुम्ही, मस्त क्रिस्पी असा लेयर आलेला आहे वरती असा। आणि यामध्ये जे आपण आमचूर पावडर टाकलेली आहे त्यामुळे मस्त चटपटीत अशी टेस्ट होते याची। अशा प्रकारे हे कटलेट तोडायचे, मस्त सॉसमध्ये डिप करायचे आणि आनंद घ्यायचा मस्त क्रिस्पी पोह्यांच्या कटलेटचा। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा असे पोह्यांचे कटलेट नक्की करून बघा, कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा। ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।